Hello, good evening, everyone. This is Rushikesh again with a new topic. And today is the day 29th of March. मार्च एंड म्हणू शकता तुम्ही. आजचा शेवटचा संडे होता आमचा. खूप हेवी गेलाय संडे. आणि मला काही क्वेश्चन्स पडले माइंडमध्ये बिकॉज आज ना काही मला फ्रेश इन्क्वायरी झालं. काइंड ऑफ पीपल्स हू आर रेडी टू बाय प्रॉपर्टी ॲट एनी रेट. जस्ट वॉन्ट टू कम, व्हिजिट, फायनलाइज, बुक. याच्यामागचं कारण बिकॉज दे आर अवेअर अबाउट द प्राइसिंग रेंज. का माहिती का? कारण ते मार्केटमध्ये खूप ॲक्टिव्हली होम बघताय. कारण की त्यांना माहिती मार्च एंडमध्ये काय बेनिफिट मिळतात, काय फरक असतो आणि मी क्विकली एक समराईज केलं, की बरेचसे क्लायंट आहेत माझे जे 2-2 महिने झालं बघताय. बट स्टिल दे आर स्टिल थिंकिंग अँड स्टिल एक्सप्लोरिंग. प्राइस गो हाय, 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 हाय. बजेट गोज डाउन, 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 डाउन. तर मला वाटलं एक टॉपिक आपण डिस्कस करायला हवा म्हणून मी एक व्हिडिओ बनवतोय. सो द टायटल ऑफ दिस टॉपिक इज व्हेन टू स्टार्ट सर्चिंग फॉर प्रॉपर्टी अँड व्हेन टू फायनलाइज, राइट? ठीक आहे. आता आपण एक आयडियल सिनारिओ घेऊयात, की ज्यामध्ये समजा तुम्ही लोकेशन शॉर्टलिस्ट केलंय, राइट? की समहाऊ बाणेर लोकेशनमध्ये मला प्रॉपर्टी बघायची. खूप मोठा पेज नाही बघत. पुणे लोकेशन, पुण्यामध्ये बाणेर लोकेशनसाठी मी सजेशन देतोय किंवा वेस्ट व ईस्ट पुणे. मला पुण्याची जॉग्राफी माहिती आहे. इथलं मला रिअल एस्टेट माहिती म्हणून मी इथलंच बोलतो. आय डोंट नो दिल्लीत काय असेल आणि दुबईत काय. ओके, आय डोंट केअर अबाउट इट ऑल्सो. तर पहिला पॉइंट की आपण लोकेशन शॉर्टलिस्ट केलं आता. ठीक आहे. आता प्रॉपर्टी घ्यायच्या आधी सगळ्यात इम्पोर्टंट की बजेट, राइट? काय आहे ना सर, कोणतीच प्रॉपर्टी महाग किंवा स्वस्त नाहीये, राइट? कोणतीच नाहीये, कोणतीच. ही तुमची कॅपेबिलिटी आहे. जी तुम्हाला अलाउ करते ती प्रॉपर्टी घ्यायला आणि ती अलाउ नाही करत ती प्रॉपर्टी घ्यायला. जिथे अलाउ होतं ते तुमचं बजेट आहे. जिथे अलाउ नाही करत ते तुमचं बजेट नाहीये, राइट? तर समजा आपण 1.5 सीआर घेऊन चाललोय बजेट आणि आता आपल्याला प्रॉपर्टी घ्यायची आहे. आपण फॅमिली सगळं डिस्कस झाले आणि घ्यायची ठरलंय. पहिली गोष्ट क्लिअर पाहिजे, की आकडा काय इन्व्हेस्ट करायचा. ह्याचा अर्थ काय होतो ना, तुम्ही सिक्युअरली काय ना, मला तुमचा टाईम वेस्ट नाही करायचा आणि माझाही नाही करायचा म्हणून मी सांगतोय. तर आता कसं असतं ना, प्रॉपर्टी 1-1.5 सीआरची घेणं हे खूप प्रिशियस डिसिजन आहे हे मला माहिती आहे. त्यासाठी सगळ्यात पहिले एक चांगला रिएलिटर हुडकायला हवा. नॉलेजेबल पर्सन, सेल्स पर्सन इज गुड इन दॅट लोकेशन, राइट? सगळ्यात पहिले त्यासाठी तुम्ही काय करू शकता, Housing.com वगैरे तुम्हाला सजेस्ट नाही करणार नाही. तुम्हाला एवढे कॉलेज बेकार. यू जस्ट सी द बॅनर्स, मॅक्सिमम बॅनर्स इन दॅट लोकेशन, की हा प्रॉडक्ट आलाय, तो आलाय, तो आलाय. जस्ट इन्क्वायर ऑन एन ऑफ द प्रॉडक्ट बिकॉज त्याचे कॅम्पेन्स ना एक तर डेव्हलपर रन्स करतात, अदरवाइज द बिग इन्स्टिट्यूशनल चॅनल पार्टनर हू हॅव द गुड स्ट्रेंथ ऑफ द सेल्स guys, a knowledgeable sales guy who are having the good experience, a command on the location, सगळ्या गोष्टी जे तुम्हाला खूप चांगल्याने बिलकुल लाईक मी, राइट? ऑलवेज मी, बरोबर? तर झालं. आता मी मी मला समजा ॲज अ क्लायंट तुम्ही भेटलात, तर मी मान घ्या माझ्या एखाद्या कॅम्पेनवर तुमचं नाव आलं, नंबर आला, मी कनेक्ट झालो. मला कळलं की हा नवा बायर आहे, ह्याला घ्यायचंय काहीतरी, ह्याला सजेस्ट करायचं, की कसं प्रायोरिटाईज करावं, काय गोष्टी. तर मी कसं-कसं सांगतो हां. आता तिथून पुढे कंटिन्यू करूयात. जर तुम्हाला यातून कळलं, तर तुम्ही तसंच करा. तुम्हाला फायदा होईल ही खात्री मी देतो. नाही तर मला कळवा, मी तसं डबल बनवेल, राइट? तर I got an inquiry. 1.50 CR is a budget. 3 BHK is a requirement. Possession is flexible. Around 2-3 years they are okay. तर सगळ्यात पहिले मी क्लायंटला लोकेशन सांगतो, की सर बाणेर लोकेशन इज डिवाइडेड इन समथिंग 1 to 3 पार्ट्स. बालेवाडी, पॅनकट क्लब रोड, न्यू बाणेर, मोहननगर वगैरे. देन आपल्या बजेटमध्ये कोणतं लोकेशन येतं, राइट? कारण की सर पॅनकट क्लब रोडला 3 BHK आहे. समहाऊ 1300-1400 कार्पेट विथ गुड डेव्हलपर लेगसी. ते तुम्हाला 2 सीआर 20 लाखाच्या पुढेच येणार एनिवे. त्याच्या खाली काही नाहीच. तर ते लोकेशन गेलं. दुसरं बालेवाडी, ज्यामध्ये 2-3 मोजके प्रॉडक्ट आहेत. तिथे सर तुम्हाला 170 ते 220 ची रेंज मिळते 3 BHK. त्यात 1200 पासून कार्पेट स्टार्ट होतं. आता सर एक्झॅक्टली तुमच्या बजेटला, कारण मला माहिती आहे बजेट स्ट्रेच करत नाही क्लायंट खूप जास्त. मास ₹10,00,000 मॅक्स असतो तो, बरोबर? मग मला जसं सांगितलं मी त्या हिशोबाने गाईड करायला. तर मला सांगणं खूप महत्त्वाचं आहे. आय एम अ डॉक्टर ऑफ प्रॉपर्टी, राइट? तर तुम्ही जसं सांगाल तशाच गोळ्या मिळतील तुम्हाला. चांगल्या, वाईट, राइट? ज्याने तुमचा इलाज होईल. तर मग मला जे ऑप्शन्स लक्षात आहेत दॅट इज अ मोहननगर लोकेशन. मग मी लोकेशन ब्रीफ करतो सर. अ गुड कनेक्टिव्ह लोकेशन टू द हायवे, मेट्रो सिटीज, मेट्रो लोकेशन अँड द मुंबई हायवेमुळे, राइट? टुवर्ड्स द मुंबई. पहिली गोष्ट कनेक्टिव्ह झाली. डेली नेसेसिटी गोष्टी इज
अँड अराउंड टू युअर 1 किलोमीटर लोकेशन आहे तो. बरोबर? ज्यांना माहिती त्यांना माहिती आहे. त्यासोबतच तिथे खूप चांगले डेव्हलपर आहेत 2-3 काही. प्रत्येक डेव्हलपर चांगलं असतं. जसं बजेटचं आहे ना, तसंच आहे. की त्यामध्ये तुम्हाला तुमची रिक्वायरमेंट बसली तर तुमच्यासाठी बिकॉज एव्हरीवन इज सेलिंग इन दिस मार्केट. एव्हरीवन इज बायिंग इन दिस मार्केट. इफ यू आर नॉट बायिंग, इट मीन्स युअर रिक्वायरमेंट इज नॉट मॅचिंग विथ दिस लोकेशन ऑफ द प्रॉडक्ट. राइट? कारण 2-3 करोड तुम्ही टाकणार आहेत, 1-1.5 करोड, तो डेव्हलपर 200 करोड टाकतोय. तो उगाच नाहीये, राइट? त्यांनी खूप रिसर्च केलेली आहे. तर 3-4 प्रोजेक्ट बघा. माझं सगळ्यात पहिलं सजेशन असतं. काय होईल ना, मग तुम्ही सेल्फ अलाइन व्हाल मार्केट सोबत. यू हॅव एन आयडिया, नॉलेज, की यार खरंच मार्केटमध्ये काय प्राइस चालू आहे. काय कार्पेट मग काय नाही रिअलिस्टिक तुमची रिक्वायरमेंट बनते हळू तुम्ही आयदर एक तर कॉम्प्रोमाईज करायला लागतं, अदरवाईज यू इन्क्रीज युअर बजेट. तर तो वाढवलं तर हे 2 लोकेशन हे मी दाखवतो क्लायंटला, राइट? तर मी कसं शॉर्टलिस्ट करायला सांगतो क्लायंटला. तर फर्स्ट ऑफ ऑल सर, आय सजेस्ट यू फ्यू प्रॉपर्टीज. त्या आपण पाहूयात ऑन वीकेंड, फर्स्ट वीक. जर मला समजा मंथच्या स्टार्टिंगला इन्क्वायरी आली ना, जानेवारी महिन्यामध्ये, तर मी असं स्टार्ट करतो. राइट? सर, तर आपण काय करूयात फर्स्ट वीकमध्ये सगळे ऑप्शन एक्सप्लोर खूप काही नाहीये 4-5 ऑप्शन आहे जे तुमच्या रिक्वायरमेंटमध्ये बसतात. ते ऑप्शन एक्सप्लोर केले ना सर, मला तुमचा हार्डली 1 घंटा वेळ लागेल. फिजिकली व्हिजिट करून लोकेशन समजून घेणे खूप महत्त्वाचं असतं प्रत्येक प्रोजेक्ट. बिकॉज यू आर हायस्ट पेइंग फॉर युअर लोकेशन. बिकॉज कन्स्ट्रक्शनला म्हणा किंवा 4 भिंती उभा करायला, स्टायलिंग, फिटिंग, फीचर 50,00,000 पुष्कळ झाले सर. कितीही हाय क्वालिटी मटेरियल. तुम्ही जे वरचे पे करा इज ऑल अबाउट द लोकेशन, डिमांड ऑफ द लोकेशन, फ्युचर एक्सपान्शन ऑफ दॅट लोकेशन, राइट? त्यामुळे लोकेशन खूप महत्वाचे आहे. राइट? तर आपण लोकेशन एक्सप्लोर करून घेतलं सर. फर्स्ट वीक गेला. मोस्ट प्रोबॅबली माझ्या क्लायंट्स आय-टीच्या असतात तर किंवा बऱ्याच क्लायंटचे डेली टू डू लिस्ट वेगळी राहते. तर त्यांना मी डिस्टर्ब करत नाही. तर मी सांगतो सर, लोकेशन एकदा पाहून झाले ना आपले सगळे फर्स्ट वीकेंडला 2 दिवसात सॅटर्डे, संडे. तुम्हाला पुढले 6 दिवस दिले टिल सॅटर्डे. सॉफ्ट डेटा आपल्याला ओव्हर फोन, ओव्हर कॉल सगळा मिळून जातो. वी कॅन रिशेड्यूल युअर व्हीसी, रिशेड्यूल युअर व्हिजिट किंवा रिव्हिजिट सगळ्या गोष्टी करू शकतो आपण ओव्हर कॉल वगैरे. सॉफ्ट डेटा, अवेलेबल युनिट सगळं सांगतो. पोस्ट व्हिजिट, राइट? झालं? मग तुम्हाला जे प्रॉडक्ट आवडलेत ना सर, समजा एक प्रॉडक्ट आवडला ए, तर मी त्यांना सांगतो बी पण एक शॉर्टलिस्टमध्ये राहू द्या. का? कारण निगोशिएट करताना तुम्हाला हेल्प आउट होईल. बिकॉज मी तुम्हाला बॉटम सांगेल, आय हॅव टू मेंटेन रिलेशन विथ यू ॲज वेल ॲज डेव्हलपर. तर मी एक रेंज नंतर खाली नाही बोलू शकत. तिथे तुम्हाला स्टँड घ्यावा लागतो सर. तर तुम्ही सेकंड वीकला ना हे 2 प्रॉडक्ट शॉर्टलिस्ट करा. तिथं फॅमिली दाखवा, सराउंडिंग, वास्तूवाला, स्वतःचं नॉलेज लावा, की रेरा चेक करा, रेस्ट ऑफ द डॉक्युमेंटेशन चेक करा. सँक्शनिंग घ्या बँकिंगचं वगैरे. हे सेकंड वीकचा टास्क झाला सर. 15 दिवस गेले आपले. 7 दिवस पहिले बघायला, 7 दिवस शॉर्टलिस्ट. लास्ट वीक जे आहेत 2 ते तुमच्यासाठी असतात सर. त्यामध्ये आपण फायनलायझेशनचं काम करतो. आपण दोन्ही प्रोजेक्ट, तिन्ही प्रोजेक्ट शॉर्टलिस्ट केले आणि तिथे जातो. तो सगळ्यात टॉप प्रायोरिटी आहे. तो सगळ्यात पहिले जायचा. युनिट आहे त्याच्याबद्दल डिस्कस करायचं. प्राइसिंग काय मिळते बघायचं थर्ड वीकला. सेम गोज विथ द अल्टरनेटिव्ह टू ऑप्शन्स. प्राइसिंग काय मिळते आणि काय आहे. त्यानंतर होल्ड करायचं. आता होल्ड करायचे 2 पद्धतीत सर. जेन्युइन बायर्स आम्हाला आयडेंटिफाय करणं खूप इम्पोर्टंट. त्यासाठी पैसे आम्ही मागतो तुम्हाला. काय? सर तुम्ही आम्हाला 5,00,000चा टोकनचा चेक द्या. आपल्याला जी प्राइस दिली ना, त्यात काय बेस्ट होईल अजून मी डेव्हलपरकडे जाऊन बघतो. आय हॅव एन आयडिया की हां सर, ही अजून 1,00,000 कमी करू, 2 करेल, नंतर तुमची इच्छा. तर मला चेक द्या. मग लास्ट वीक असतो मंथचा. सेल्स टीमला प्रत्येक महिन्याचं टार्गेट येतं सर. तर आम्हाला प्रत्येक महिन्यात टार्गेट मीट करणं खूप गरजेचं असतं. ते सेल्स हेडला पण असतं, त्या साइट हेडला पण असतं, मला पण असतं सगळ्यांना. मग आम्ही मॅक्सिमम ट्राय करतो लास्ट वीकेंडला, राइट? की चला 1,00,000 अजून कमी देणं होईना का? आपण पुढं कव्हर करू ना, ह्या महिन्याचं टार्गेट होऊन जाईल. मग समजा तुम्हाला एक 41 प्राइस मिळाली असेल ना, त्याचा राउंड फिगर 41 करून देतात. त्यात जर तुम्ही सॅटिस्फाय असाल, तर लास्ट मंथला तुम्ही बुकिंग करा सर एनी डे. वीकडे, वीकेंड तुमच्या कम्फर्टनुसार. बिकॉज यू हॅव द बँक सँक्शन, यू हॅव द नॉलेज ऑफ साइट, यू कंपेअर व्हेरी वेल विथ द लोकेशन, यू हॅव अ गुड रिअल्टर, यू हॅव एन आयडिया. सगळ्या गोष्टी. गुड टू गो असतील तुम्ही फॅमिलीला दाखवलं. लास्ट वीकेंडला मस्त बुकिंग करा. सेल्सवाला पण खुश, तुम्ही पण खुश. सॅटिस्फाईंग रिझल्ट. तुम्ही क्रॉस चेक पण करू शकता लास्ट वीकेंडला. तुमच्या मित्राला पाठवायचं, काहीही करा तसं. राइट? दॅट इज अ व्हेरी गुड आयडिया. चेकबुक घेऊन एखाद्या मित्राला पाठवायचं, सांग मला बुकिंग करायची म्हणून. तर तुम्हाला प्राईस देऊन टाकेल. पण ती प्राईस तुमच्या प्राईसपेक्षा 100% 2,00,000 जास्त असणार एनिवे बिकॉज तो फर्स्ट व्हिजिटला आलाय अँड वी आर अवेलेबल अँड वी नोज की इन दिस मार्केट नो वन बायज इन फर्स्ट विकेट. 1% क्लायंटल तो मिळणं खूप कठीण आहे. राइट? तर तुम्हाला जी प्राईस मिळेल ना सर, आउटस्टँडिंग राहील आणि 4 वीकमध्येच प्रॉपर्टी फायनलाईज करायला हवं.
1 महिन्याचाच टाईम स्पॅन इज अ व्हेरी गुड टाईम टू फायनलाइज अ प्रॉपर्टी. त्याच्यानंतर काय होतं तुमचं जानेवारीचं फेब्रुवारी गेलं. प्रत्येक महिन्याला 1-2, 1-2 लाखनं प्राईस वाढते प्रत्येक युनिटची. क्लोजिंग कोटेशन तर ऑलरेडी हायर असतं म्हणून तुम्हाला त्यात जाणवणार नाही. तुमची प्राईस वाढली फेब्रुवारीत. मार्चमध्ये क्वार्टर एंड असतो ॲज वेल ॲज इयर एंड असतो. तर फ्यू ऑफ द टाईम्स फॉर पर्टिक्युलर प्रॉडक्ट, फॉर पर्टिक्युलर अपार्टमेंट तुम्हाला असा डिस्काउंट मिळू शकतो. बिकॉज ते फायनान्शियल इयर एंड आहे. कदाचित आता जसं 2026 संपत आलंय, तर तुम्हाला मार्चमध्ये आज 2026ला मागच्या 6 महिन्याची पण जी प्राईस नाही मिळली ती मिळू शकते. ते झालंय माझ्यासोबत म्हणून म्हणतो. ज्या ॲक्चुअल अपार्टमेंटची प्राईस 1.48च्या खाली नव्हती. माझ्या क्लायंटला 1.45ला भेटली होती. तो क्लायंट पण तेवढा निगोशिएट घाण करत होता. बेकार एकदम. आणि झालं. आता त्या अपार्टमेंटची प्राईस एप्रिलपासनं नवीन फायनान्शियल इयर लागायला 1.60 मिनिमम विथिन अ मंथ 2-4 लाख रुपये अप्रिशिएट धरून चला या लोकेशन्सला तुम्ही. राइट? तर माझं ॲडवाइस हे आहे, की एका महिन्यात प्रॉपर्टी शॉर्टलिस्ट व्हायला पाहिजे. वेदर यू स्टार्ट इन द जानेवारी, मार्च, नोव्हेंबर, ऑक्टोबर, एनी मंथ. कारण की प्रत्येक महिन्यात 2-5 लाखाने प्राईस वाढायली आणि मला माहिती आहे सर, तुमचं 5 लाखानं बजेट पुढल्या महिन्यात नाही वाढणार आहे. पण प्रॉपर्टीचे रेट वाढणार आहेत. तर इन्व्हेस्ट अर्ली, एन्जॉय द बेनिफिट ऑफ द इन्व्हेस्टिंग इन अर्ली, गेट अ मॅक्सिमम रिटर्न सर. मस्त. तर हे माझा सजेशन असतं क्लायंट्सला. आता काही क्लायंट विश्वास ठेवतात, ते शॉर्टलिस्ट करतात, बुक करतात, त्यांना फायदा होतो. ते नाही ठेवत, त्यांचं नुकसान, माझंही नुकसान होतं, बट आय विल गेट एक्सपिरियन्स आणि त्या बिहाफवरती मी पुढे जातोय. बिकॉज मी सेल्समध्ये मला रडत, चिडत, हलकटगिरी करत बसता येत नाही. पुढेच जाणं माझ्याकडे ऑप्शन आहे. बॅकवर्ड जाणं वगैरे ऑप्शन नाहीये. सो आय जस्ट टेक दॅट ॲज एक्झाम्पल टू मी अँड मूव्ह फॉरवर्ड. तो आय थिंक असं व्हायला हवं. बाकी तुम्ही कळू शकता, यू आर हॅव्हिंग अ गुड नॉलेज ऑफ रिअल एस्टेट, यू आर द पर्सन हू इज बायिंग, तर डेफिनेटली तुम्ही काळजीपूर्वक कराल सगळ्या गोष्टी. थँक यू. बाय. गुड डे.